हॅपी ग्रामरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे कंप्लीट प्रोनाउन्स, सर्वनाम. आणि यात म्हणजे प्रोनाउन्सशी संबंधित एकूण 3 ते 4 चॅप्टर आहेत. म्हणजे चॅप्टर 15 नंतर अजून काही चॅप्टर आपण प्रोनाउन्सवरच घेणार आहोत. आपण आधी चॅप्टर 14 आपण आर्टिकल्स घेतला होता. तर त्याच्या शेवटी म्हणजे पार्ट 2 पार्ट्समध्ये आपण तो व्हिडिओ घेतला. तर पार्ट 2च्या शेवटी आपण प्रश्न विचारले, तर त्याची उत्तरं आधी आपण पाहू. क्वेश्चन होता फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स. तर ए, ॲन आणि द हे आर्टिकल्स आपल्याला इन्सर्ट करायचे होते योग्य. पहिलं आहे कॉपर इज डॅश मेटल, तर कॉपर इज अ मेटल. ठीक आहे. सेकंड आहे यस्टरडे डॅश युरोपियन कॉल्ड मी, तर इथे येणार यस्टरडे अ युरोपियन कॉल्ड मी. आता बघा, आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की ए आणि ॲनमध्ये जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणता वापरायचं, तर आपण काय म्हटलं होतं की जेव्हा वॉवेलचा साऊंड असतो ए, ई, आय, ओ, यू, जेव्हा वॉवेलचा साऊंड असतो तेव्हा ॲन वापरायचं. आणि इतर वेळी म्हणजे कॉन्सोनंट्स जेव्हा असतात, जसं की इथे एम आहे मेटल, तर कॉन्सोनंट्सच्या वेळी आपण ए वापरतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जे शब्द यू, ज्या शब्दांचा उच्चार हा यू असतो, जसं की युनियन किंवा इथे आपण पाहिलं युरोपियन, म्हणजे उच्चार त्याचा यूवरून होतो आहे, सॉर्ट ऑफ युरोपियन. ठीक आहे. तर असे जे शब्द असतात त्यांच्या आधी भले ते यूने सुरू होत असतील, भले ते वॉवेलने सुरू होत असतील, पण जर त्यांचा उच्चार यू असा स्पेसिफिक असेल तर त्याला नेहमी आपण ए वापरतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्सेप्शन्स खूप आहेत ग्रामरमध्ये. तर हा एक एक्सेप्शन आहे की जेव्हा यूचा साऊंड असेल इन पर्टिक्युलर, तेव्हा आपण ॲन न वापरता आपण ए वापरतो. बघा, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ, अम्ब्रेला आणि युनियन. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं आता की जेव्हा यूचा साऊंड असेल तेव्हा आपण अ वापरतो. आपण ॲन युनियन बोलत नाही, आपण अ युनियन बोलतो. पण तेच आपण अम्ब्रेलाला म्हणतो ॲन अम्ब्रेला. का? कारण त्याचा साऊंड काय येतो? अ. अम्ब्रेला असा साऊंड येतो त्याचा. ओके. एवरून साऊंड येतो. सो इथे ॲन येणार, बट जिकडे यू असा स्पेसिफिक साऊंड आहे यूचा, तर तिथे आपण एच वापरतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. थर्ड आहे इंग्लिश इज डॅश इझी लँग्वेज. इकडे अर्थात ॲन येणार. इंग्लिश इज ॲन इझी लँग्वेज. रिया गॉट डॅश बेस्ट प्रेझेंट, तर रिया गॉट दी बेस्ट प्रेझेंट. फिफ्थ आहे ही लुक्स ॲज स्टुपिड ॲज ॲन आऊल. ओके, ही लुक्स ॲज स्टुपिड ॲज ॲन आऊल. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सर्ट आर्टिकल्स व्हेरेवर नेसेसरी. काही वाक्य दिली होती, तर गरज असेल तिथे आपण आर्टिकल्स इन्सर्ट करायचे होते. पहिलं वाक्य आहे हाऊ ब्ल्यू स्काय लुक्स. तर इथे मी ब्ल्यू आणि स्कायच्या मध्ये आय कॅन इन्सर्ट अन आर्टिकल हाऊ ब्ल्यू दी स्काय लुक्स. ठीक आहे, हाऊ ब्ल्यू द स्काय लुक्स. सेकंड आहे द म्युझिशियन वॉज ओल्ड मुस्लिम. इथे मी वॉज आणि ओल्डच्या मध्ये आय कॅन इन्सर्ट द म्युझिशियन वॉज ॲन ओल्ड मुस्लिम. थर्ड आहे स्कीम फेल्ड फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट. स्कीम फेल्ड फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट. तर आपण स्कीमच्या आधी म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आपण द ॲड करू शकतो इथे. ठीक आहे, वाक्याच्या सुरुवातीला इथे आपण द ॲड करू शकतो. दी स्कीम फेल्ड फॉर वॉन्ट ऑफ सपोर्ट. फोर्थ आहे ही इज ऑनरेबल मॅन. तर इथे हे खूप सोपं होतं, ही इज ॲन येणार. ही इज ॲन ऑनरेबल मॅन. तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, प्रोनाउन्स. बघा, आपण आधी टाईप्स ऑफ प्रोनाउन्स बघू, पण त्याआधी प्रोनाउन्स काय असतात बेसिक आपण हे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कवर केलं आहे. प्रोनाउन्स नक्की काय असतात, त्याचा अर्थ काय आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा तुम्ही, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आहे. तर प्रोनाउन्स काय असतात? तर प्रोनाउन्स आर, प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. ठीक आहे, नाउन. Instead of a noun,
वी यूज प्रोनाऊन, म्हणजे नामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला प्रोनाऊन म्हणतो, सर्वनाम. बघू आपण टाईप्स. अनेक टाईप्स आहेत प्रोनाऊनचे, जसं की पर्सनल, रिफ्लेक्सिव्ह, एम्फॅटिक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंडेफिनाइट, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि रिलेटिव्ह. तर हे एवढे सारे प्रकार आहेत प्रोनाऊन्सचे. आपण प्रत्येक प्रकार पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल प्रोनाऊन्स सगळ्यात इम्पॉर्टंट, तर त्याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत. आणि मग येत्या व्हिडिओजमध्ये आपण 2-3 एकत्र आपण घेऊन प्रत्येक टाईपचा आपण अभ्यास करू. तर पाहू आपण. पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन्स. आता पर्सनल प्रोनाऊन्समध्ये आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत की नक्की कोणत्या प्रोनाऊन्सना आपण पर्सनल प्रोनाऊन म्हणतो. पण याचे 3 प्रकार आहेत पर्सनल प्रोनाऊन्सचे. पहिला आहे द पर्सन स्पीकिंग ऑफ, त्यालाच आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. म्हणजे सपोज मी म्हटलं आय, मी, माइन, वी, म्हणजे आपल्या स्वतःबद्दल आपण जेव्हा बोलतो त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो, म्हणजे द पर्सन स्पीकिंग ऑफ. सेकंड आहे द पर्सन स्पोकन टू, म्हणजे सेकंड पर्सन, म्हणजे मी समोरच्याला बोलते, यू, युअर्स. तर जेव्हा आपण इतरांशी बोलत असतो तर दॅट इज सेकंड पर्सन, त्यालाच म्हणतो आपण द पर्सन स्पोकन टू, म्हणजे ज्याच्याशी आपण बोलत आहोत. आणि थर्ड आहे द पर्सन स्पोकन ऑफ, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्याला थर्ड पर्सन म्हणतो आपण. जसं की मी समोरच्याला सांगत आहे कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल, तर त्याला आपण बोलतो थर्ड पर्सन. आपण एक्झाम्पल्स पाहू प्रत्येकाचे. फर्स्ट पर्सनमध्ये येतं आय, माय, माइन, मी. आता बघा, ह्याला आपण म्हणू शकतो, हे जे 4ही प्रोनाऊन्स आहेत ते आपण एका कॅटेगरीमध्ये टाकू शकतो आणि ती कॅटेगरी आहे सिंग्युलर. ठीक आहे, कारण सिंग्युलर आहे ते. मी माझ्या एका व्यक्तीबद्दल मी बोलत आहे, जी व्यक्ती आहे मी स्वतः. सो आय, माय, माइन, मी, दीज ऑल आर सिंग्युलर प्रोनाउन्स. फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स असं आपण त्याला बोलतो. नेक्स्ट आहे वी, आर, आर्स. म्हणजे हे जे 3 प्रोनाउन्स आहेत खालचे, त्याला मी वेगळा कलर दिला आहे म्हणूनच, कारण हे आहेत प्लुरलमध्ये येतात. का? कारण मी आपल्याबद्दल बोलत आहे, पण मी एकट्याबद्दल, म्हणजे स्वतःबद्दल, एकटीबद्दल मी बोलत नाही, तर मी काही अजून इतर जी लोकं आहेत माझ्यासोबत त्यांच्याबद्दलसुद्धा बोलत आहे. वी, आर, आर्स. सो ह्यांना आपण प्लुरल म्हणतो, म्हणजे फर्स्ट पर्सन प्लुरल प्रोनाउन्स. पहिलं काय होतं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, आणि हे जे आहे ते फर्स्ट पर्सन प्लुरल प्रोनाउन्स. खूप सिंपल आहे. त्यानंतर आहे सेकंड पर्सन यू, युअर, युअर्स. आता हे आपण सिंग्युलरसाठी सुद्धा वापरू शकतो आणि प्लुरलसाठी सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे, बोथ सिंग्युलर ॲज वेल ॲज सिंग्युलर अँड प्लुरल. ठीक आहे, सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल. यू, युअर, युअर्स. तर हे लक्षात ठेवा. थर्ड आहे द पर्सन स्पोकन ऑफ, थर्ड पर्सन ही, हिज, हिम. आता हे जे आहे ह्याला आपण एका कॅटेगरीमध्ये टाकू शकतो आणि ती कॅटेगरी आहे मॅस्क्युलिन. ओके, मॅस्क्युलिन सिम्पल, म्हणजे मेलबद्दल आपल्याला यातून कल्पना येते की आपण एका पुरुषाबद्दल बोलत आहोत. ही, हिज, हिम. त्यानंतर आहे शी, हर, हर्स. आता ह्याला आपण टाकू शकतो कॅटेगरीमध्ये फेमिनिन. त्यातसुद्धा आपण सिंग्युलर फेमिनिन म्हणू शकतो, जे फेमिनिन आहे बट सिंग्युलर आहे. ठीक आहे, म्हणजे शी, तिचा, हर, हर्स, ती, तिचं. तर हे सगळे आले सिंग्युलर थर्ड पर्सन फेमिनिन प्रोनाउन्स. नेक्स्ट आहे इट, इट्स.
आता हे जे आहे म्हणजे इट इज अ बॅड डे किंवा इट इज अ व्हेरी बिग मॉल, तर हे जे आहे इट इट्स, तर हे येतात न्यूटरमध्ये. ठीक आहे, पहिलं आपण पाहिलं मॅस्क्युलिन, सेकंड सिंग्युलर फेमिनिन, थर्ड जे आहे ते न्यूटर, अँड फोर्थ आपण पाहणार आहोत ते आहे दे, देअर, देअर्स, देम. आता हे ऑल जेंडर म्हणजे सगळ्या जेंडरसाठी वापरू शकतो आपण, मॅस्क्युलिन, फेमिनिन, न्यूटर ऑल्सो, आणि प्लुरल आहेत ते ऑब्व्हियसली. बघा दे, देअर, देअर्स म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, सो प्लुरल आहेत. तर हा चार्ट आणि हे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, तर आपण जर प्रोनाऊन्सचे अजून काही टाईप्स पाहायला गेलो, क्लासिफिकेशन कशा प्रकारे करतो. पहिलं तर आपण पाहिलं की पर्सननुसार म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि इवन जेंडरनुसार म्हणजे मॅस्क्युलिन आहे का फेमिनिन आहे, तर ते सगळं आपण पाहिलं पहिल्या स्लाईडमध्ये. आता ह्यामध्ये आपण पाहणार आहोत की नॉमिनेटिव्ह आणि ॲक्युजेटिव्ह हे सुद्धा एक टाईप ऑफ क्लासिफिकेशन आहे. जर तुम्ही नाऊन म्हणजे आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर नाऊन ह्या चॅप्टरमध्ये आपण नाऊन केस म्हणून एक चॅप्टर केला आहे, एक व्हिडिओ बनवला आहे. तर त्यातसुद्धा नॉमिनेटिव्ह म्हणजे नाऊनचा नॉमिनेटिव्ह केस आणि नाऊनचं ॲक्युजेटिव्ह केस हे आपण घेतलं होतं. त्यात अजून एक असतो पसेसिव्ह केस म्हणून, तर ते आपण पाहणार आहोत. पण सध्या आपण नॉमिनेटिव्ह आणि ॲक्युजेटिव्हवर फोकस करू. तर जसे नॉमिनेटिव्ह सब्जेक्ट आणि ॲक्युजेटिव्ह ऑब्जेक्टच्या अंडर कोणते प्रोनाऊन्स येतात, तर ते आपण इथे थोडक्यात पाहू. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. तर हे सगळे झाले नॉमिनेटिव्ह. आणि मी, अस, यू, हिम, हर, इट, देम हे झाले ॲक्युजेटिव्ह. आता तुम्ही नोटीस केलं असेल की काही प्रोनाऊन्स हे नॉमिनेटिव्हमध्ये पण आले आहेत आणि ॲक्युजेटिव्हमध्ये पण आले आहेत, जसं की यू. ठीक आहे, यू हे दोघांमध्ये आलेलं आहे आणि इटसुद्धा दोघांमध्ये आलेला आहे. तर फरक कुठे आहे तर आपण डिटेलमध्ये पाहू. बघा, वी यूज सब्जेक्ट प्रोनाऊन्स ॲज द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. म्हणजे हे जे प्रोनाऊन्स आपण पाहिले नॉमिनेटिव्ह, तर हे जे प्रोनाऊन्स आहेत ते आपण सब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणून वापरतो. तर सब्जेक्ट ऑफ अ वर्ब काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब काय आहे, हे सगळं आपण कवर केलेलं आहे. द नाऊन केस हा जो व्हिडिओ आहे त्यात तुम्हाला मिळेल. तर आपण पाहू सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. आता बघा, फर्स्ट सेंटेन्स पहा, आय लाईक युअर बिहेवियर. आता ह्या वाक्यामध्ये जो आपला सब्जेक्ट आहे तो काय आहे, आय. प्रेडिकेट काय आहे, लाईक युअर बिहेवियर. आता तुम्हाला माहीत आहे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना आयडिया असेल व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज प्रेडिकेट. तर लाईक युअर बिहेवियर हे पूर्ण आपलं प्रेडिकेट झालं. प्रेडिकेटची सुरुवाती नेहमी वर्बने होते, तर इथे वर्ब काय आहे, लाईक. ठीक आहे, आता लाईक ह्या वर्बचा सब्जेक्ट काय आहे, आय. म्हणून इकडे आय हा नॉमिनेटिव्ह झाला. आय इज अ सब्जेक्ट. बघा इथे सब्जेक्टच्या अंडर आय येतो. सेकंड आहे ही इज माय फ्रेंड. आता ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, ही. इज माय फ्रेंड इज प्रेडिकेट. प्रेडिकेटची सुरुवात वर्बने होते. वर्ब इथे इज आहे आणि ह्या इज म्हणजे ह्या वर्बचा सब्जेक्ट आपला ही आहे आणि ही आपण पाहिलं इट कम्स अंडर नॉमिनेटिव्ह. त्यानंतर आहे थर्ड वाक्य, यू आर लेट. यू सब्जेक्ट आहे, आर लेट इज अ प्रेडिकेट, आर इज द वर्ब. ठीक आहे, सो यू इकडे आपला सब्जेक्ट झाला. सिमिलरली इकडे इट सब्जेक्ट आहे, इथे शी हा सब्जेक्ट आहे. मग आपल्याला इथून काय समजलं की वी यूज सब्जेक्ट प्रोनाउन्स ॲज द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. खूप सिम्पल आहे. इथे जे सब्जेक्टच्या अंडरचे प्रोनाउन्स आहेत ते सब्जेक्ट ऑफ अ वर्ब वापरतो ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. सिमिलरली ॲक्युजेटिव्ह किंवा ऑब्जेक्ट जे आहे दॅट वी यूज ॲज ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब.
आता आपण पाहू ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब, म्हणजे प्रोनाउन्स, ऑब्जेक्ट प्रोनाउन्स ॲज द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. पहिलं वाक्य बघा, आय कॅन सी यू. तर ह्या वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट आहे, कॅन सी यू इज द प्रेडिकेट, आणि आपला वर्ब काय आहे इकडे, कॅन सी. आता ह्या वर्बचा, आता जेव्हा ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब असतो, तेव्हा आपण प्रेडिकेटवर कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, सब्जेक्ट सोडून द्यायचं, प्रेडिकेटवर कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि प्रेडिकेटमध्ये वर्ब काय आहे, तर वर्ब आहे कॅन सी, आणि त्याचा ऑब्जेक्ट आपला यू आहे. सो यू इथे ॲक्युझेटिव्ह किंवा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट प्रोनाउन. सेकंड वाक्य बघा, शी डझंट लाईक हिम. तर ह्या वाक्यामध्ये सुद्धा आपण सब्जेक्ट आधी बाजूला काढून टाकायचा आहे. शी हा सब्जेक्ट आहे, डझंट लाईक हिम इज द प्रेडिकेट. प्रेडिकेटमध्ये डझंट लाईक इज द वर्ब, आणि ह्या वर्बचा ऑब्जेक्ट आहे हिम, तर हिम इकडे ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. थर्ड आहे, आय सॉ हर इन टाउन टुडे. इकडे अगेन आय इग्नोर, सॉ हर इन टाउन टुडे हा प्रेडिकेट आहे. ह्या प्रेडिकेटमध्ये सॉ हर, ठीक आहे, सॉरी, ह्या प्रेडिकेटमध्ये आपलं जे सॉ आहे, सॉ इज द वर्ब, आणि हर हा ऑब्जेक्ट आहे. सो हर इकडे ऑब्जेक्ट प्रोनाउन झाला. ऑल्सो ऑब्जेक्ट प्रोनाउन्स आर यूज्ड आफ्टर प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स नंतरसुद्धा आपण ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरतो. फॉर एक्झाम्पल, शी इज वेटिंग फॉर मी. इकडे प्रिपोजिशन आहे फॉर, आणि ह्या प्रिपोजिशन नंतर आपला प्रोनाउन आलेला आहे, म्हणून त्याला आपण ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हटलं आहे. सिमिलरली, गिव्ह इट टू हिम. टू इथे प्रिपोजिशन आहे, आणि हिम ऑब्जेक्ट प्रोनाउन. स्पीक टू देम, टू इज द प्रिपोजिशन, अँड किंवा स्पीक अबाउट देम असं जर मी म्हटलं तर अबाउट विल बी अ प्रिपोजिशन, देम विल बी ऑब्जेक्ट प्रोनाउन. आता काही केसेस पाहू आपण, जसं की इट हा जो न्यूटर प्रोनाउन आहे आपला, थर्ड पर्सन, तर तो आपण कुठे कुठे वापरतो, आणि कलेक्टिव्ह नाऊन आला तर कसा वापरायचा, सिंग्युलर नाऊन आला तर काय आणि कुठे वापरायचं, तर हे आपण पाहणार आहोत. तर इट आहे हे आपण कुठे वापरतो, तर थिंग्स विदाऊट लाईफ, बरोबर आहे. जसं की इट वॉज अ बॅड डे, किंवा इट इज अ गुड रेस्टॉरंट. तर हे सगळं काय आहे, डे, रेस्टॉरंट, दीज आर ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स, बरोबर, दीज आर ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि अशा वेळी म्हणजे थिंग्स विदाऊट लाईफ, तर अशा वेळी आपण इट वापरतो. तसंच प्रिफर टू नॉट रिफर टू द सेक्स, म्हणजे मेल आहे का फिमेल आहे, म्हणजे जेंडर जेव्हा आपल्याला दाखवायचं नसतं, ठीक आहे, तर अशा वेळी आपण इट वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की when I saw the child it was crying, किंवा the baby has torn its clothes. The baby has torn its clothes. अशा वेळी म्हणजे मला बेबीचा जेंडर रिव्हील नाही करायचा आहे, मेल आहे की फिमेल आहे, तर अशा वेळी आपण मुद्दामून इथे इट ह्या शब्दाचा वापर केला आहे. तर आपण पाहिलं थिंग्स विदाऊट लाईफ आणि प्रिफर टू नॉट रिफर टू द सेक्स, म्हणजे जेव्हा आपण जाणून बुजून जेव्हा आपल्याला मेन्शन करायचं नसतं जेंडर, तर अशा वेळी आपण इट्स वापरतो. थर्ड आहे टू एम्फसाइज नाउन और प्रोनाउन फॉलोइंग इट. जसं की हे आपण पाहू, जेव्हा आपल्याला एम्फसाइज करायचं असतं, म्हणजे जेव्हा आपल्याला पॉइंट आउट करायचं असतं, इट वॉज यू हू इन्व्हायटेड मी. म्हणजे मी सांगत आहे समोरच्या व्यक्तीबद्दलच, म्हणजे यू, पण मी अजून एम्फसाइज करायला, अजून पॉइंट आउट करायला इट वापरला. ठीक आहे, त्याच्याकडे दोन प्रोनाउन्स कोणते आहेत, इट आणि यू. इथे इट
म्हणजे एक प्रोनाऊन मी दुसऱ्या प्रोनाऊनला एम्फसाईज करायला वापरला, तर अशा वेळी आपण इट वापरतो. इट वॉज यू हू इन्व्हायटेड मी. ठीक आहे, यूवर इकडे जोर आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. इट वॉज आय हू ब्रोक द विंडो. तर हे जे वाक्य आहे ह्यात सुद्धा जेव्हा बघा हा जो प्रकार आहे टू एम्फसाइज नाउन और प्रोनाउन, तर ह्या प्रकारामध्ये नेहमी इट जे आहे ते आपण सुरुवातीला वापरतो आणि ज्याला आपण एम्फसाइज करत आहे ते त्याच्यानंतर येतं. टू एम्फसाइज नाउन और प्रोनाउन फॉलोइंग इट. ठीक आहे, इटच्या नंतर जे आपण एम्फसाइज करणार आहोत ते येतं. जसं की इकडे मी स्वतःलाच एम्फसाइज केलेलं आहे आय. इट वॉज आय हू ब्रोक दी विंडो. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल होतं. आता त्यानंतर आपण पाहू कलेक्टिव्ह नाऊन. जे कलेक्टिव्ह नाऊन जेव्हा येतं तेव्हा तर त्याच्या काही केसेस आहेत त्या आपण पाहू. आपण एका एक्झाम्पलने सुरुवात करूया कलेक्टिव्ह नाऊनसाठी. बघा, मी जर सेंटेन्स फॉर्म केलं, दी आर्मी न्यू इट्स गोल्स, आणि हेच वाक्य जर मी लिहिलं, द आर्मी न्यू देअर गोल्स. ठीक आहे, मी प्रोनाऊन चेंज केला, तर काय फरक आहे बघा. इथे कलेक्टिव्ह नाऊन काय आहे, आर्मी. जेव्हा मी आर्मी म्हणजे एखाद्या कलेक्टिव्ह नाऊनबद्दल ॲज अ होल मी बोलत असते, म्हणजे संपूर्ण ग्रुपबद्दल जेव्हा मी बोलत असते, संपूर्ण कलेक्टिव्ह नाऊनबद्दल जेव्हा मी बोलत असते, तेव्हा आपण जो प्रोनाऊन वापरतो दॅट शुड बी, द प्रोनाऊन शुड बी सिंग्युलर नंबर. ठीक आहे, इट, इट्स. ओके, म्हणजे आपण आर्मी या युनिटबद्दल बोलत आहोत. द आर्मी न्यू इट्स गोल्स. तर इट्स इथे सिंग्युलर प्रोनाऊन आहे आणि न्यूटर जेंडर, कारण आर्मी ॲज अ होल बोलत आहोत, सो आपण जेंडर स्पेसिफाय नाही करू शकत. पण जेव्हा मी देअर हा शब्द वापरते तेव्हा मी इंडिव्हिज्युअलला प्राधान्य देत असते. म्हणजे आर्मी ॲज अ होल मी बघत नसते, आर्मी ॲज अन इंडिव्हिज्युअल. त्याच्यामध्ये जी लोकं आहेत, म्हणजे भले मेल असू किंवा फिमेल असू, तर आय एम व्ह्यूविंग देम ॲज इंडिव्हिज्युअल्स. तर अशा वेळी आपण प्लुरल प्रोनाऊन वापरतो. देअर हा प्लुरल फॉर्म आहे प्रोनाऊनचा आणि इट्स हा सिंग्युलर फॉर्म आहे प्रोनाऊनचा. सो हे लक्षात ठेवा की कलेक्टिव्ह नाऊनमध्ये सुद्धा जर मला इंडिव्हिज्युअली बोलायचं असेल ग्रुपबद्दल, एका कलेक्शनबद्दल, तेव्हा मी प्लुरल प्रोनाऊन वापरते. इकडे मी देअर वापरला आहे. आणि जेव्हा मला ॲज अ ग्रुप बोलायचं असतं तेव्हा मी सिंग्युलर प्रोनाऊन वापरते. इकडे आपण इट्स वापरलेला आहे. आता इकडे एस आहे, याचा अर्थ असा नाही की तो प्लुरल आहे. इथे मी एका युनिटबद्दल बोलत आहे, एकाच युनिटबद्दल बोलत आहे, एका ग्रुपबद्दल बोलत आहे. द आर्मी न्यू इट्स गोल्स. नेक्स्ट आहे आपला सिंग्युलर नाऊन. आता बघा, when two or more singular nouns are joined by and, the pronoun used for them must be plural. For example, Sheila and Riya are lazy. They never study. ओके, शीला अँड रिया आर लेझी, दे नेवर स्टडी. आता शीला आणि रिया हे जे दोन सिंग्युलर नाउन्स आहेत, ठीक आहे, त्याला आपण अँडने जोडलेलं आहे. तर अशा वेळी जो प्रोनाऊन आपण त्यांच्यासाठी वापरणार आहे नेक्स्ट सेंटेन्समध्ये तो प्लुरल असतो. दे इज अ प्लुरल प्रोनाऊन. तुम्हाला जर लक्षात असेल तर परत तुम्ही पहिल्या स्लाईडवर जाऊन पाहू शकता की आपण प्रत्येक प्रोनाऊन्सचा आपण कॅटेगरी पाहिली, म्हणजे प्लुरलमध्ये येतं का की सिंग्युलरमध्ये येतं. तर शीला अँड रिया आर लेझी, तर जेव्हा आपण दोन सिंग्युलर नाउन्सना अँडने जोडतो तेव्हा जो प्रोनाऊन आपण वापरतो नेक्स्ट
वाक्यामध्ये तो नेहमी प्लुरल असतो. त्यानंतर when two singular nouns joined by and are preceded by each or every, the pronoun must be singular. जसं की जर प्रत्येक नाऊनच्या आधी मी प्रोनाऊन वापरत आहे, जसं की एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल मस्ट लिव्ह. आता प्रत्येक नाऊनच्या आधी मी इंडिव्हिज्युअली प्रोनाऊन वापरलेला आहे, तर अशा वेळी अर्थात तो सिंग्युलर असणार. एव्हरी इज अ सिंग्युलर प्रोनाऊन हिअर, तर हे लक्षात ठेवा. लास्ट केस आपण पाहू सिंग्युलर नाऊनची. काय आहे? वेन टू ऑर मोर सिंग्युलर नाउन्स आर जॉईंड बाय ऑर किंवा ईदर ऑर, नीदर नॉर, तर अशा वेळी काय, द प्रोनाउन इज जनरली सिंग्युलर. जसं की आपण वाक्य घेऊ, राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. ओके, राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. लेंड हिज हँड म्हणजे मदत करणे. राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. आता इकडे ऑर आलेला आहे दोन नाउन्सच्या मध्ये, तर अशा वेळी जो प्रोनाऊन असतो दॅट शुड बी सिंग्युलर. किंवा जर ईदर ऑर लिहिलं आपण, ईदर राम और हरी मस्ट, ईदर राम और हरी मस्ट डोनेट हिज बुक्स. ठीक आहे, तर जेव्हा ईदर किंवा ऑर दोन नाउन्सना जोडतं तेव्हासुद्धा आपण जो प्रोनाऊन वापरतो दॅट शुड बी सिंग्युलर. इकडे देअर नाही येणार. देअर इज अ प्लुरल प्रोनाऊन, दॅट इज रॉंग. जेव्हा ऑर येतं, लक्षात ठेवा, खूप इझी आहे. जेव्हा ऑर येतं तेव्हा आपण नेहमी सिंग्युलर प्रोनाऊन वापरतो. आपण पाहिलं जेव्हा दोन सिंग्युलर नाउन्स यांच्यामध्ये अँड येतो किंवा ऑर येतो, तर तेव्हा आपण कोणते प्रोनाऊन्स वापरायचे. आता आपण पाहू की एक प्लुरल आणि एक सिंग्युलर नाउन असेल तेव्हा आपण कोणते प्रोनाऊन वापरतो. बघा, सपोज मी वाक्य घेतलं, आयदर दी टीचर or the students failed in their duty. तर ह्या वाक्यामध्ये टीचर सिंग्युलर नाउन, स्टुडंट्स प्लुरल नाउन, ह्या दोघांना कोणत्या शब्दाने जोडला आहे तर ऑर. तर अशा वेळी आपण जो प्रोनाऊन वापरतो दॅट इज प्लुरल प्रोनाऊन. देअर हा प्लुरल आहे, तर हे लक्षात ठेवा. हे प्लुरल आणि सिंग्युलर नाऊन असेल त्यांना जोडणारा जर शब्द ऑर किंवा नॉर असेल, ठीक आहे, नायदर दी टीचर नॉर दी स्टुडंट्स फेल्ड इन देअर ड्युटी, तर तेव्हा आपण प्लुरल प्रोनाऊन वापरतो. आता आपण कन्फ्युजिंग केस पाहू. सपोज मी वाक्य लिहिलं, यू अँड आय हॅव डन आर ड्युटी. जेव्हा एखादा प्रोनाऊन दोन किंवा अधिक प्रोनाऊन्सना रिफर करतो, म्हणजे आता आपल्या वाक्यामध्ये आर हा जो प्रोनाऊन आहे तो दोन प्रोनाऊन्सना रिफर करून आलेला आहे. ते कोणते आहेत? यू आणि आय. तर अशा सिच्युएशनमध्ये आय आधी येणार का यू आधी येणार? म्हणजे आय अँड यू हॅव डन आर ड्युटी हे बरोबर आहे का? इथे जे मी लिहिलं आहे यू अँड आय हॅव डन आर ड्युटी हे बरोबर आहे. तर अशा वेळी लक्षात ठेवा, जो आपला फर्स्ट पर्सन प्रोनाऊन असतो तो नेहमी अँडच्या नंतर येतो आणि जो सेकंड पर्सन प्रोनाऊन आहे यू तो आधी येतो.
तर यू अँड आय हे करेक्ट आहे. आय अँड यू दिस इज रॉंग असं नाही आहे. तर हा रूल आहे, हा लक्षात ठेवा. सिमिलरली जर मी म्हटलं हरी अँड आय, तर हे बरोबर आहे. म्हणजे हरी अँड आय आर गुड फ्रेंड्स, तर दॅट इज करेक्ट. बट आय अँड हरी जर तुम्ही स्वतःला फर्स्ट पर्सन जर तुम्ही आधी लिहिला तर ते चुकीचं आहे. तर हरी अँड आय इज द करेक्ट फॉर्म. तसंच यू अँड हरी, तर इथे सुद्धा इथे अशा वेळी जे यू आहे दॅट इज फर्स्ट आणि हरी हा सेकंड आहे. हरी अँड यू नाही येणार, यू अँड हरी. तर हे होते प्रोनाउन्स. आपण याच्यावर बेस्ड क्वेश्चन्स घेऊ. राईट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काही प्रोनाउन्स दिले आहेत, त्यातला जो करेक्ट आहे, जो योग्य आहे, तो आपल्याला फिल करायचा आहे. तर आपण ह्याची जी उत्तरं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. जर तुम्हाला अधिक क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हॅपी ग्रामर या नावाने आहे. तर त्यात आम्ही क्वेश्चन्स टाकत जाऊ. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आम्ही आत्ताच होमोफोन्स ही नवीन सिरीज चालू केलेली आहे, म्हणजे समान उच्चार असणारे शब्द. तर अशा छोट्या पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही अजून सुरू करू. आम्ही इडियम्सवर व्हिडिओज आणणार आहोत. तर अशा अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद.